नमस्कार रसिको हो. आज आपण बनवणार आहोत चवळी वांग बटाट्याची एकदम पारंपरिक गावच्या पद्धतीने भाजी. ही भाजी इतकी खास आहे की गावाकडे ही लग्नात सुद्धा बनवली जाते. चला तर मग सुरुवात करूयात. इथे आपण 1 वाटी इतकी चवळी घेतलेली आहे. चवळी आपण रात्रभर भिजवून घेतलेली आहे. आता आपण चवळीसाठी लागणारा कांदा चिरून घेऊयात. इथे आपण 2 मीडियम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. इथे 2 टोमॅटो घेतलेले आहेत. 1 टोमॅटो एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे. हे पहा, अशा प्रकारे 1 टोमॅटो आपण एकदम बारीक चिरून घेतलेला आहे आणि दुसरं टोमॅटोच्या आपल्याला अशा मोठ्या फोडी करून घ्यायच्या आहेत. कुकर आपला छान गरम झालेला आहे. त्यामध्ये 2 पळी इतकं तेल घालूयात. तेल सुद्धा आता गरम झालेलं आहे. त्यामध्ये 1 इंच दालचिनी आणि पाव चमचा जिरं घालून घेऊयात. जिरं आपलं छान तडतडलेलं आहे. आता यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालून घेऊयात. कांदा आपण छान परतून घेणार आहोत. हे पहा, आपला कांदा आता छान परतून झालेला आहे. आता यामध्ये आपण बारीक चिरलेलं टोमॅटो घालून घेऊयात आणि चवीनुसार मीठ. मीठ घातल्याने आपला कांदा आणि टोमॅटो हे लवकर शिजतं. आपला कांदा आणि टोमॅटो छान शिजलेला आहे. आता यामध्ये आपण पाव चमचा हळद, 3 चमचे लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला घालून छान मिक्स करून घेऊयात. आपले मसाले छान परतून होत आहेत तोपर्यंत आपण वांग आणि बटाटा चिरून घेऊयात. इथे आपण 3 वांगी आणि 1 मोठा आकाराचा बटाटा घेतलेला आहे. वांग्याच्या आपण फक्त 4 फोडी करून घेणार आहोत. हे पहा, अशा प्रकारे. हे पहा, आपली वांगी छान चिरून झालेली आहेत. आता आपण बटाटा चिरून घेऊयात. आपण एका बटाट्याचे 8 फोडी करून घेतलेले आहेत. इथे बटाटा मोठा असल्यामुळे मी त्याचे 8 फोडी करून घेतलेले आहेत. जर बटाटा छोटा असेल तर फक्त त्याच्या 4च फोडी करून घ्या. आपला मसाला सुद्धा छान परतून झालेला आहे. आता यामध्ये आपण चवळी, वांग, बटाटा आणि टोमॅटो घालून छान परतून घेऊयात. इथे आपण टोमॅटोच्या मोठ्या फोडी करून घेतलेलं टोमॅटो घातलेला आहे. आता भाजी आपण 3 ते 4 मिनिटं छान परतून घेऊयात. हे पहा, आपली भाजी छान परतून झालेली आहे. आता आपण यामध्ये पाणी घालून घेऊयात. भाजी आपली बुडेल इतकंच पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी घातल्यानंतर एकदा भाजी आपण मिक्स करून घेऊयात आणि भाजीला एक उकळी येईपर्यंत वाट बघूयात. हे पहा, आपल्या भाजीला छान उकळी आलेली आहे. आता आपण कुकरचं झाकण लावून कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेणार आहोत. हे पहा, कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकरसुद्धा छान थंड झालेला आहे. आता आपण कुकर एकदा उघडून बघूयात. हे पहा, आपल्या भाजीला खूपच छान रंग आलेला आहे. भाजी आपण थोडीशी अशी मॅश करून घेणार आहोत जेणेकरून ती एकजीव होईल आणि भाजीला एक घट्टपणा येईल. हे पहा, आता भाजी आपली किती छान दिसत आहे. आता यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालूया आणि पुन्हा एकदा भाजी छान मिक्स करून घेऊयात.
अशा प्रकारे आपली चवळी वांग बटाटा गावरान पद्धतीची भाजी तयार झालेली आहे। धन्यवाद आमचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत।